आमच्या दारापर्यंत येऊन दगडफेकीला ज्या पद्धतीने केलं, त्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले, गाड्या फुटल्या. त्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागलं गुन्हा दाखल करण्यासाठी. आमचं स्टेटमेंट जे केलं आणि आमच्या स्टेटमेंटमध्ये जी नावं आम्ही घेतली, आम्ही गेल्यानंतर त्यातलं एक नाव वगळून त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं, 2 नावं वगळली. आम्ही स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की चित्तावणीखोर भाषण करणारे धीरज घाटे आणि पुण्याचे महापौर नागपूरताई, त्याचबरोबर दुष्यंत मोहोळ, हे तिघांनी चितवणीखोर भाषण करून गाडीवर उभं राहून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली. असं असताना सुद्धा पोलिसांनी ती नावं घेतली नाही. उलट आम्हाला दमबाजी करत होते की आमच्या 3 महिला कॉन्स्टेबल तुमच्यामुळे जखमी झाले. त्याचबरोबर रात्री असं कळालं की माझ्यावर आणि युथ काँग्रेसच्या अजून 4 लोकांवर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. माझा कुठेही व्हिडिओ नाही, माझं कुठेही भाषण नाही आणि त्याचंही करून तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केला. आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही. खोटे गुन्हे ह्याच्या अगोदरही तुम्ही प्रयत्न केला, पण आज काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की या दडपशाहीला आणि या गुंडशाहीला उत्तर दिल्याशिवाय थांबायचं नाही. या सर्वांचा विरोध केल्यानंतर येणाऱ्या या 7-8 दिवसामध्ये पुणे कमिशनर ऑफिसवर मोठा मोर्चा काँग्रेस समविचारी पक्षाच्या वतीने आम्ही त्या कमिशनर ऑफिसवर काढणार आणि आयुक्त अमितेश कुमारांच्या बदलीची आमची सर्वप्रथम मागणी राहणार. कारण काल जे फरसखानेला होते, जॉईंट कमिशनर असेल, 4 DCP होते, मनोज पाटील, रावळे साहेब, पिंगळे साहेब, हे सगळेजण 5-5 मिनिटाला आज जाऊन कमिशनरांचे डायरेक्शन घेत होते, कमिशनरच्या डायरेक्शन प्रमाणे काम करत होते. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमचं स्टेटमेंट घेतल्यानंतर सुद्धा FIR मध्ये नाव टाकलं नाही, ह्याच्यावरूनच कळतंय की न्याय आम्हाला मिळणार नाही. पण त्या मोर्चा संविधानाच्या माध्यमातून आम्ही मोर्चा काढणार. आम्ही कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जाऊन आमच्यावरची FIR स्क्वॉशसाठी आम्ही मागणी करणार. आणि जे त्या व्हिडिओज मध्ये आपल्या पत्रकारांचे न्यूज बाईट असतील, व्हिडिओज असतील, काही फेसबुक लाईव्ह होते, त्यामध्ये जे होते त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार आम्ही ठोकवणार आहोत. काल पोलीस स्टेशनला असतानाच प्रदेश अध्यक्षांचा फोन आलेला होता. सपकाळ साहेबांनी सर्व गोष्टीची माहिती घेतली. जे जखमी होते त्यांचे नाव नंबर घेतले. त्यांनी स्वतः फोन करून विचारलंय. सातपुतेला असेल, प्रिया ठाकूरला असेल किंवा कांबळेला असेल, प्रत्येकाला फोन करून त्याची विचारपूस करून नंतर मला सांगितलंय की त्यांच्या सगळ्या हॉस्पिटल, दवाखाना, त्यांचा इलाज केला पाहिजे. त्यांनी चंदूशेठ कदमलाही फोन करून त्या सर्वांची काळजी घ्यायला सांगितले आणि लवकरात लवकर पुणे भेटीला मी येतो असंही त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि येणारा मोर्चाची पुढची मी मोहनदादा जोशी यांना विनंती करतो. पण आलेला केदार सातपुतेचा आहे. आज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या बैठकीमध्ये एकमताने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने पुणे शहराच्या राजकारणामध्ये 50-60 वर्षामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षांनी केलेलं नव्हतं, ते भारतीय जनता पार्टीने काल केलेलं आहे. आणि या घटनेच्या निषेधामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम, काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत त्यांना येण्याचं काम हे पुण्याच्या पोलीस दलांनी केलेलं आहे. गृह खातं हे त्यांच्या पाठीशी होतं आणि म्हणून या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी एक प्रचंड असा मोर्चा हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर जाईल आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ताबडतोब बदली झाली पाहिजे. आणि आजपर्यंत जी प्रथा परंपरा पुण्यामध्ये नव्हती की पोलिसांचा पाठिंबा हा कुठल्याही राजकीय पक्षाला असू नये, ही एक आजपर्यंतची जी परंपरा आहे किंवा आपलं जे काही संविधान आहे, पोलिसांना सर्व पक्ष सत्तारूढ असेल किंवा विरोधी पक्ष असेल एकसारखा असतो. पण कालच्या घटनेने
पुण्याच्या नावाला काळिमा फासला गेलाय आणि त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली झाली पाहिजे. यासाठी एक महामोर्चा मी आपल्या बांधवांना सांगू इच्छितो. हा जो मोर्चा होईल हा पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद बघून या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची हिंमत झाली पाहिजे की पुन्हा आमच्या काँग्रेस भवनकडे किंवा आमच्या काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला रक्तबंबाळ करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे. असा प्रचंड इशारा आज या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय.